सकाळी 6:08 झालेत पहा आणि मी आता मॉर्निंग वॉकला निघालो आहे. तर इनफॅक्ट मी थोडं पुढे गेल्यानंतर सुद्धा असं मला वाटलं की सकाळी काय वातावरण असतं. तर मी जसं म्हणतो आहे तुम्हाला 6:08 चिट पकडून असल्यासारखं आहे पहा. नाही म्हणायला हा सायकलवाला समोरून आला आहे तेवढाच. आणि मी इकडे आता मॉर्निंग वॉकला जाणार आहे. बापाला दिसला आहे मला बऱ्याच वेळानंतरही खरं तर. आपण असं पुढे पुढे जात राहू. काही म्हणजे काहीही नाही आहे दोन्ही बाजूला. खरं मी रस्ता शोधला इकडूनही जाऊ शकतो आहे पण मला आणखी दूर जायचं आहे खरं तर. त्यामुळे मी पुढे जाऊन आणखी वळणार आहे. मी फर्स्ट टाईमच चाललो आहे ह्या रस्त्याला असं पण म्हटलं तरी वावगं नाही होणार. असंही नाही आहे की मी फार लवकर वॉकला निघालो आहे म्हणून 6, 6:15ला. जनरली तर मी 5:30ला काही भरतो. मॉर्निंग वॉकला तर मी पुण्यातही जायचो नाही असं नाही आहे. पण तिकडे गेलं की तिकडे वॉक करताना माणसं दिसायची. पण आता इतका वेळ इथे चालतो आहे कोणी मला शोधूनही सापडत नाही आहे कोणी. मी त्याला फोन म्हणजे तिकडे इंडियाला फोन करतो तेव्हा मला बरेच लोक माझे मित्र विचारतात की लोक आहेत की नाही. आता रस्त्यावर नाहीच आहेत तर मी कुठली दाखवणार ना, हो की नाही. नाहीच आहेत रस्त्यावर लोक तर दिसत पण नाहीत आणि ॲक्च्युली नाही आहेत. म्हणजे हे पेटला फिरण्यासाठी आहे, कुत्र्यांना फिरण्यासाठी आहे. बा कुठेही नाही. एखादी गाडी येते बऱ्याच वेळानंतर आणि मला पास होते किंवा जाते. याच्याशिवाय कुठली वाहतूक नाही आहे. हे असे काही बोर्ड रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत आणि जे नेबरहूडमध्ये त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे. तर आपल्या घरातले काय गोष्टी असतात त्या पुराण्या झाल्यात त्या विकायच्या असेल तर आपल्या घरासमोर मांडून ठेवायच्या. म्हणजे रस्त्याने जाताना दिवसभरात केव्हाही कोणाला घ्यायचं असेल त्यातलं तर ते घेऊ शकतात. त्यासाठी ही एक प्रकारची ॲडव्हर्टायजच आहे असं म्हणूयात. केवळ अप्रतिम असं त्या झाडांचं वर्णन करायला हवं. कारण ही झाडं बऱ्यापैकी मोठी आहेत आणि खूप सुंदर दिसतात. आत्ता हे इकडे मला थोडंसं नेबरहूड दिसलेलं आहे. ह्याला नेबरहूड म्हणतात. म्हणजे इथे रहिवाशी आहेत. आणि मी जे चाललो आहे ते रस्त्याच्या कडेने चाललेलो आहे मॉर्निंग वॉक करायला. इथे खारी असतात बऱ्यापैकी. आत्ता गेली वर काही दिसत नाही. आणि हे जर पाहाल ना हे अशा हे पहा हे तुमच्या ओळखीचं असेल तर पहा. पण मला माहिती आहे हे तुतीचं झाड आहे. लहानपणी मला याला भरपूर आवडायचं. पण हे असं रस्त्यात लावलेलं म्हणजे सोसायटीत लावलं आहे की रस्त्यात लावलं माहिती नाही. पण अशी झाडं आहेत थोडेफार आहेत अगदी फळांचं. फार खूप मोठ्या प्रमाणात असं नाही आहे पण रस्त्यात लागलं मला म्हणून मी दाखवलं आहे. आपण जसं गहू, ज्वारी, बाजरी ज्याची शेती करतो तसं इथे ही लॉनची शेती केलेली आहे. लॉन असते ती इतक्या मोठ्या प्रमाणात अशी लावलेली आहे आणि मे बी विकत असतील ते. पण म्हणजे किती प्रचंड प्रमाणात ती लॉन दिसते मला. कॅमेऱ्याचा हा आपल्याला न्याय देणार नाही आहे. पण जिथपर्यंत मोठी झाडी दिसत असतील तुम्हाला अगदी समोर पहा माझ्या अगदी समोर ही जी झाडी आहेत त्याच्यामधल्या सगळ्या पॅसेजमध्ये असं हे लॉन लावलेलं आहे. आणि मे बी ते नंतर विकत असतील कदाचित. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी इकडे आलो होतो प्लॅनफील्डला तेव्हा ही अशी शेती दिसली की इथे मोस्टली मका लावलेला असायचा. जिकडे तिकडे असं ओपन जिथे म्हणजे अशी इतकी मोठ्या प्रमाणात असेल ना
तेव्हा ती मका लावलेला असायचा. पण ह्या वेळेला मी बऱ्याच ठिकाणी पाहिला. इनफॅक्ट इथेच पाहतो दाखवतो असं नाही आहे, पण मी दिवसा पण गाडीने जाताना खूप प्रमाणात असं हे लॉन लावलेले दिसतं, म्हणजे लॉनची शेती. आता पलीकडे ओपन आहे, तिथे काय लावणार आहेत माहिती नाही आहे, पण तिथे नांगरणी झालेली असेल कदाचित. जे काळं दिसतं आहे ना ते. मी आता ह्या बाँड्रीवर उभा आहे, तुम्हाला जी दाखवतो आहे त्या बाँड्रीवर उभा आहे. इकडे काही लावलेलं नाही आहे. हो, म्हणजे अजून तयारी झाली असावी काय लावायचं आहे त्याची, पण अशी जमिनीची मशागत करून ठेवलेली दिसते पार शेवटपर्यंत तिकडे. आणि ह्या बाजूला जर पाहिलं आपण माझ्या ह्या बाजूला, तर इकडे पूर्णपणे अशी लॉनच आहे. शेती म्हणजे लॉनचीच शेती आहे. बाकी असं माहीत असलेलं कुठलं पीक नाही आहे. म्हणजे लॉन म्हणजे कसं की असं हे जे ना, हे असं लॉन असं लॉन लावलेलं आहे सगळीकडे. हे जे दिसतं ना हिरवगार, ते सर्व असं लॉन आहे. आता मी बराच पुढं आलेलो आहे. मी जर मागे म्हटलं असेल तुम्हाला की ओसाड आहे, पण नाही, इथे काहीतरी लावलेलं आहे. एक सरळ एका लाईनीत काहीतरी लावलेलं दिसतं मला. आता काय लावलं आहे ते मला माहिती नाही आहे, पण लावलेलं आहे काहीतरी. आणि काही दिवसात ते उगवून वर येईल. चालताना ना दिसतं ते केवळ अप्रतिम दिसतं. अप्रतिम शिवाय दुसरं काही वाटत नाही लिटरली. आता थोड्याफार ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या गाड्या ऑफिसला जात असतील कदाचित, त्यामुळे थोडी वाहतूक असेल, अदरवाईज काही वाहतूक नाही आहे. आता या रस्त्यावर पुढे 27 तारखेपासून काहीतरी काम चालणार आहे. तर त्याचे बोर्ड आत्तापासूनच लावायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगोदरच इंटिमेट केलं जातं लोकांना की पुढे काम या 27/5पासून काम चालू होणार आहे. तुम्ही पर्यायी रस्ता निवडून ठेवा. इकडे पुढे कुठेतरी रस्त्याचं काम चालणार असेल. आणि मी आपला सरळ असा रस्त्याच्या कडेने, म्हणजे ह्या नेबरहूडच्या बाहेरून सरळ मागून चालत आलेलो आहे. यूट्यूबवर बनवण्याचा उद्देश माझा एवढाच आहे, केवळ की स्मृती जपून ठेवाव्यात ह्या, आणि त्या म्हणजे इतरांना पण दिसाव्यात. केवळ एवढाच उद्देश आहे माझा. मला काही चॅनल माझा मॉनिटाईज करायचा नाही किंवा काही कुठलं मला अवॉर्ड घ्यायचं नाही आहे. पण हे इतकं सुंदर दृश्य, इतकं सुंदर निसर्ग, हे थोडंफार दाखवावं केवळ. आणि दाखवावं आणि मलासुद्धा जे मी पाहतो आहे ते तुम्हाला दाखवावं, एवढाच केवळ उद्देश आहे. अदरवाईज त्याचं असं काही वेगळं इंटेन्शन काही नाही आहे. अगदी दूरवर मला पॅराशूट उडताना दिसतं आहे. ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती नाही खरं ते दिसेल की नाही ते, पण आपण पाहूयात ते. मी प्रयत्न करतो आहे, दिसत नाही आहे खरं. हां, दिसलं ते 2 तारांच्या मध्ये जे दिसत असेल ना, हे पाहिजे, ते पॅराशूट उडतं आहे. काही अंतर पुढे चालत आल्यानंतर मला इथे सुद्धा शेती दिसते काहीतरी. इनफॅक्ट खरं तर मला जवळून दाखवायला रस्ता क्रॉस करावा लागेल आणि मला अजून बरंच दूरवर जायचं आहे. त्यामुळे हे काय आहे ते नाही मला माहिती, पण इथे लॉनशिवाय वेगळी शेती आहे. लागलीच काय शेती आहे ते पाहण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी मुद्दामून रस्ता क्रॉस करून आलो आहे खरं तर. पण माझ्या माहितीचं असं काही हे पीक नाही आहे. हे पाहिजे असं सर्व इकडे हे लावलेलं आहे. मी जवळून दाखवतो, कोणाला माहिती असेल तर पहा. एकच मिनिट. हे पाहिजे कसलं आहे, काय पीक आहे.
ते पहा, मला तर माहिती नाही आहे हे, पण हे सर्व शेती ह्याची आहे. हे जे मी आत्ता तुम्हाला दाखवलं ना त्याचं असं दूरपर्यंत, असं लांबपर्यंत तेच आहे. आता इथपासून मी परत माझ्या रस्त्यावर जातो आहे. बाबा ह्या रस्त्यावर काहीही नाही आहे. अरे बापरे, आली गाडी. आणि ह्या बाजूला सुद्धा काही नाही आहे, पूर्णपणे मोकळा आहे. आणि मी या रस्त्यावरनं चालत होतो तर पुन्हा इकडून पलीकडनं परत आलो आहे. एक कार बराच वेळानंतर गेली पहा. तर आता व्हिडिओ मोठा होत चालला आहे. चॅनल लाईक करत जावा, चॅनल शेअर करत जावा, चॅनल सबस्क्राईब करत जावा. सबस्क्राईब एकदा केलं की सारखं करण्याची गरज नाही गड्यांनो. एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मग चालू शकतं. सारखं सबस्क्राईब केलं तर मग ते अनसबस्क्राईबसुद्धा होतं. त्यामुळे ह्याच्या पुढचे काही व्हिडिओ मी तुम्हाला खूप चांगले पुन्हा मी जेव्हा डाऊनटाऊनमध्ये जाईन ना तेव्हा आणखी टाकू. ह्याच्यानंतरचे काय व्हिडिओ येतील माझे ते जरूर पहा. मी डाऊनटाऊनमध्ये एक 5 स्टार हॉटेल आहे, त्या 5 स्टार हॉटेलमध्ये 1 दिवस मुक्काम करणार आहे आणि तिथले व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहे. गॉड नोज ते व्हिडिओ कसे येतील मला माहिती नाही आहे, पण मी व्हिडिओ नक्कीच काढू शकेन. तर तेव्हा नक्कीच आवर्जून ते पहा. चला, व्हिडिओ मोठा होत चालला आहे. व्हिडिओ लाईक करत जावा, चॅनल सबस्क्राईब करत जावा आणि चॅनल शेअर करत जावा. ओके, बाय, गुड डे.